महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू भगिनींना व मान्यवरांना माझा नमस्कार। डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आता हवामानाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया। आज बुधवार दिनांक 2 जुलै ते शनिवार दिनांक 5 जुलै या 4 दिवसासाठी मी आपणास हवामान अंदाज व कृषी सल्ला देत आहे। आज बुधवार ते शनिवार या कालावधीत महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर 1002 तर दक्षिणेकडील भागावर 1004 हेक्टोपास्कल हवेचा दाब राहील। दक्षिण व उत्तर कोकणात मध्यम ते जोरदार स्वरूपात 40 ते 66 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात हलक्या स्वरूपात 4 ते 10 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यात 1 ते 7 मिलीमीटर अत्यंत हलक्या ते हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। पश्चिम मध्य व पूर्व विदर्भात 3 ते 15 मिलीमीटर हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। तसेच दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातही 2 ते 12 मिलीमीटर हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। हा अंदाज आपणास कृषी हवामानशास्त्र विभागाने दिलेला अंदाज आपल्याला मी देत आहे। रविवारी अग्रवन वर्तमानपत्रातून पुढील 4 दिवसासाठी हवामान अंदाज व कृषी सल्ला दिला जाईल। कृषी सल्ला आता त्याबाबतीत आपण थोडक्यात माहिती घेऊया। भात रोपांचे लागवडीचे काम भात खाचरात करावे। पेरणी योग्य ओल असल्यास खरीप पिकांच्या पेरण्या कराव्यात। नवीन फळबाग रोपांची लागवड करावी। जनावरांना रोग प्रतिबंधक लस टोचावी। शेतात वापसा येताच ऊस पिकाला भर द्यावी। ही झाली आता कृषी सल्ल्याबाबतची माहिती। आता शेतकरी प्रश्नांची उत्तर आपण थोडक्यात घेऊया। हवामान विषयक जे प्रश्न विचारले ते निलंगा जिल्हा तसेच जिल्हा लातूर, राहुरी, बीड, परभणी, जळगाव, जालना, परतूर, अंबड, धाराशिव, लोहारा, अक्कलकोट, सोनपेठ, पालम, परभणी, हिंगोली, करमाळा, वाशिम, रिसोड, अहिल्यानगर, धुळे, सोलापूर, नेवासा, नांदेड, नागपूर, गंगापूर, उपळाई, माढा, नेवासा, गोंदिया, भंडारा, बर्डी, तालुका सिल्लोड, नाशिक, सटाणा, धाराशिव, उमरगा, सोलापूर जिल्हा या सर्व भागात पाऊस कमी आहे। याबाबत आत्ताच मी 4 दिवसासाठी पावसाचे अंदाज दिले आहेत। सध्या पावसाचे प्रमाण कमीच आहे। त्यात जुलैचे दुसऱ्या पंधरवड्यात पावसात वाढ होणे शक्य आहे। मात्र बराचसा भाग हा दुष्काळी पट्ट्यातील आहे। तेथे जून जुलै महिन्यात पावसाचं प्रमाण कमी असतं आणि ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात पावसाचं प्रमाण अधिक असतं। हे प्रत्येकाने समजून घ्यावं। आता दुसरा प्रश्न असा आहे हवामानविषयक। सातारा, कराड, नाशिक, दिंडोरी, गडहिंग्लज इथे पाऊस कधी उघडेल असा प्रश्न विचारला आहे। मात्र याही आठवड्यात सर्व भागात पावसात थोडीफार उघडीप व हलक्या पावसाची शक्यता राहणार आहे। हे सगळ्यांनी जाणून घ्यावं। मिलीमीटरमध्ये पाऊस सांगण्यापेक्षा सोप्या भाषेत सांगा असंही सुचवलं मला। आता शेतकरी शिक्षित व्हावा म्हणून मी मिलीमीटरमध्ये व सोप्या भाषेत म्हणजेच हलक्या पावसाची शक्यता अशी दोन्ही पद्धतीने माहिती देत आहे। आणि शेतकऱ्यांनी देखील आता हवामानविषयक शिक्षित होणं गरजेचं आहे। भोगमपणे पाऊस सांगणं आणि मिलीमीटरमध्ये पाऊस सांगणं आणि मिलीमीटरमध्ये तुम्ही देखील त्याची माहिती घेणं हे आता या पुढील काळाची गरज आहे। शेतकरी हवामानविषयक क्षेत्रात शिक्षित झाला पाहिजे। हवामानावर आधारित शेती व्यवस्थापन करणं हे आता या पुढील काळाची गरज आहे। कारण हवामान बदलाने शेती व्यवस्थापनावर फार मोठे परिणाम होत आहेत। आता पाऊस केव्हा होईल, किती होईल, कसा होईल ही माहिती मध्यम पल्ल्याच्या अंदाजातूनच आपल्याला मिळते। तर लांब पल्ल्याच्या अंदाजातून आपण 4 महिन्याचा अंदाज देतो। तो मी दर 4 दिवसांनी देत आहे। त्याचा आपल्याला उपयोग होत आहे। काही एका दुसऱ्या शेतकऱ्यांनी कळवलं आहे की कोकणात हवामान विभागाने सरासरी एवढा पाऊस सांगितला होता पण तिथे जास्त होतो आहे। आपण माझाही अंदाज बघा 2 जूनचा मी 106% सरासरीचा तिथं पाऊस होईल असा अंदाज दिलेला आहे। आणि किरकोळ बाबतीत सारखे प्रश्न आणि काहीतरी वेगळं लिहिण्यात काही मजा नाही। नीट मागचं पण अभ्यासा। शेतकऱ्यांचे अभिप्राय एकूण बहुतांशी शेतकरी वर्गाने आभार माझे मानलेत, धन्यवाद दिलेत। हा अंदाज आणि ही माहिती शेतकऱ्यांना खूप उपयुक्त आहे आणि तुम्ही दिली पाहिजे। तुम्ही द्या आणि तुम्हाला दीर्घायुष्य लाभो वगैरे असं प्रकारचं मला अभिप्राय दिलेले आहेत। मी खरोखर सगळ्यांचा ऋणी आहे, आभारी आहे आणि सगळ्यांना धन्यवाद देतो। जवळपास आता 150 लोकांनी आपले अभिप्राय पाठवलेले आहेत आणि 30,000च्या वर लोक हा कार्यक्रम बघत आहेत। आपण केवळ सेवा
शेतकऱ्यांची सेवा म्हणून हा कार्यक्रम करत आहोत. हे शेतकऱ्यांनी जाणून घ्यावं, कारण मला रिटायरमेंट होऊन मला 15 वर्ष झाली. हेच काम मी पूर्वी 20 वर्ष करत होतो आणि भारतात देखील अशा प्रकारची हवामानविषयक माहिती देणारी 127 केंद्रांची स्थापना मी केली. महाराष्ट्रात 9 केंद्रांची स्थापना केली. त्या केंद्राकडूनही ही माहिती अशा प्रकारे दिली जाते आणि त्याचा मी प्रमुख होतो, डायरेक्टर होतो. भारताचा देखील प्रमुख होतो या सर्व कामाच्या नियोजनामध्ये आणि त्या तुम्हाला अतिशय चांगली माहिती मिळते. त्याचा उपयोग आपण शेतीत करा. हवामानावर आधारित शेती व्यवस्थापन करा. हवामान बदलाच्या परिणामाने शेती प्रभावित झालेली आहे. मान्सून प्रभावित झालेला आहे. सर्व घटक वेगवेगळ्या पद्धतीनं अडचण शेतीसाठी निर्माण होते. नुकसान होतं आहे मोठ्या प्रमाणात. नुकसान वाचावं शेतकऱ्यांचं. आता पाऊस कमी असेल तर सुरुवातीच्या काळामध्ये केवळ 2 मिलीमीटर 3 मिलीमीटरच पावसाची गरज, दररोजची पाण्याची गरज पिकांची असते. हे समजून घ्या. जिथं उगवलं नसेल तिथं बियाणं टोका आणि जिथं पेरणी अजून झालेली नसेल तिथं दांड वापशात पण पेरणी करा. त्याला कारण असं की 15 जुलैपर्यंत पेरणी करायची आपल्याला. त्यामुळं अशा पद्धतीनं आपण शेती ही हवामानावर आधारित शेती व्यवस्थापन या पद्धतीनं करा. भलतेच काहीही अंदाज येणे ते काही बरोबर नाही आहे आणि करेक्ट अंदाज तुम्हाला मिळाले तर तुम्हाला बऱ्यापैकी शेती व्यवस्थापन करता येईल. हवामानाचे अंदाज हे अंदाज असतात हेही समजून घ्यावं. त्यामध्ये हवेच्या दाबात देखील बदल वेगवेगळ्या ठिकाणी सातत्यानं होत असतो हेही समजून घ्यावं. जे काही मी हवेचे दाब सांगितले त्याच्यात बदल होणं शक्य असतं हेही लक्षात घ्यावं. पावसाच्या प्रमाणात देखील काही वेळा बदल होतो. ते हवामान दाबाचं कमी दाबाचं क्षेत्र झालं की होतो हेही समजून घ्यावं आणि आपण या बाबतीत शहाणं बनावं अशी माझी धारणा आहे. आपण त्यात अभ्यास करा. आपल्याला अजून मला काही गोष्टी नवीन नवीन माहिती द्यायची आहे की आपण समजून घ्या. हवामान काही शेतकऱ्यांनी मला कळवलं की हवामानाचा अभ्यास आम्हाला करायचा आहे. त्यांच्या दृष्टीनं देखील मी माहिती देण्याचं काम काही दिवसानंतर सुरू करणार आहे. वेगळं याच चॅनलवर पण वेगळा कार्यक्रम अशा पद्धतीनं आपण करूया. माझी एकच भावना आहे आणि किंवा शेतकरी जागृत व्हावा, शेतकऱ्यांना ज्ञान मिळावं. शेतीविषयामध्ये हवामानाची फार नितांत गरज आहे आणि त्या दिशेनं भारतीय हवामानशास्त्र विभागाने या विभागात 6000 वेधशाळा भारतात आहेत. माझ्या अंडर 55 वेधशाळा होत्या आणि 55 वेधशाळांचं महाराष्ट्रातलं काम मी बघत होतो. प्रत्येक ठिकाणी बदल होत असतो आणि त्याचा परिणाम आता फक्त वेधशाळांचा माहिती, आकडेवारी आणि त्यावर आधारित हवामान व्यवस्थापन हीच कल्पना आपण मनामध्ये ठेवा. तर जगभर जी वापरलं जातं तेच आपण वापरूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.